नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना. आणि बघा तर मग आज आहे ना, सकाळ सकाळ हे गायने काय कारनामा करून ठेवलाय. म्हणजे तिला पाणी प्यायला बादली दिली होती, तिने त्या बादलीच्या कडीमध्ये घेतलं शिंगा अडकून, बसलेली गुतून. मग आमच्या पाटलांनी सोडवलं आणि मी आहे ना सकाळ सकाळ शर्लिनला लपवलेलं. तर बघा तर मग नंतर सगळेजण शर्लिनला शोधत होते आणि शर्लिन दिसल्यानंतर म्हणजे तिच्या डॅडांना काय करावं आणि काय नाही ते सुचना नाही. त्यांना आनंद पण खूप झाला की शर्लिन कुठं गेली म्हणजे घाबरले होते ना. आणि नंतर काय बाबा, मग आईसाहेब पण शोधत होते आणि झाली ह्या दोघांची मस्ती चालू. आणि नंतर शर्लिन गेली आईसाहेबांकडे. बघा तर मग म्हणजे आता आईला माहीत होतं बरं का शर्लिन घरात गावली आहे म्हणून. आणि नंतर आई लागली कामाला, तर आईला पण एवढा आनंद झाला शर्लिनला बघून. आणि कसं आहे ना की शर्लिन अशी खेळकर असल्यामुळे लुडबुड लुडबुड तिची मध्ये आधी चालू असते. आणि मग 2 मिनिटं इकडं तिकडं कुठं नाही दिसली की सगळ्यांचा जीव असा एकदम कासावीस होतो. म्हणजे कुठं गेली पोरगी, कुठं गेली पोरगी. आणि नंतर शर्लिनचं आवरावर केलं. मी शर्लिनला स्कूलमध्ये सोडवून आले. आणि नंतर काय बाबा, आईसाहेब तरी पण कामच करत होत्या, त्या शेळ्यांना गवत टाकत होत्यात. बघा तर मग म्हणजे मी आईंना विचारलं पण की शेतात नेऊन बांधायचं आहे का, तर त्या म्हणल्या नाही नको राहू दे, गवत आणलेलं आहे हिथंच टाकूयात. मग मी आले, म्हणलं आता आली आहे शेताकडं तर तुम्हाला दाखवावं दशरथ घास. आणि आज आहे ना जरा पाऊस झाला होता सकाळपासून, एवढा छान दशरथ घास फुलला होता ना. आणि इकडं सगळ्या पोपटांचा किलबिलाट चालू होता. एवढं छान वातावरण झालं होतं ना. आणि नंतर मी झोपले होते आणि परत उठून बघितलं 3-3:30 वाजले होते ना. आमचे पाटील आज कामावरनं आलेले, मला पण माहीत नव्हतं. मी गेली झोपून दुपारची. आणि नंतर बघा म्हणजे काकडे पाटील मस्त म्हणजे पाणी चालू झालं होतं आणि त्यांनी पाणी चालू केलंय म्हणून लागले गोठा धुईला. आणि ते घरी असतील ना, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, ते स्वतः गप्प बसत नाही, कुणाला पण गप्प बसत नाही. नुसतं काम ना काम, काम करा आणि काम करा. आणि पप्पा पण म्हटले आता 4 वाजलेत, मी राऊंडला जातो. मग गेले होते तिथं शेजारी, रस्त्यापर्यंत जातात पप्पा राऊंडला. आणि म्हणजे आता पप्पा आहे ना स्वतः बॅलन्स करायला शिकलेत आणि भरपूर पप्पांना फरक पडलाय. आणि नंतर मग मी पण लागले ह्यांना मदत करायला, म्हणलं घासून वगैरे असं जरा मदत करावी. मग घासत होते. आणि नंतर शर्लिनच्या पप्पांनी सगळं काय तिथलं घासून स्वच्छ केलं होतं. पण आपलं आता मी काय बाबा, झोप झाली होती आणि मग त्यांच्या मध्ये थोडीफार लुडबुड करायची होती. कारण कसं नाही काय करू लागलं तर उगाच ताव निघाय नको, म्हणतील नुसती झोपून राहिली काहीच नाही केलं, त्यापेक्षा आपलं थोडंफार घासायला लागा म्हणून मी लागले घासायला. आणि मग नंतर बादल्या वगैरे साफसफाई चालू होती. आणि शर्लिनचे पप्पा बाबा रे बघा, म्हणजे आज काय बाबा त्यांना मस्त जोश आला होता कामासाठी. आणि सगळ्या बिदल्यान घासत होते, बादल्या घासल्या, ती खालचा वटा वगैरे घासत होते. मग मी गेले तिथं आणि म्हणलं ह्यांना पाणी तरी ठेवून बघावं, पाणी वगैरे पितात का नाही. कारण कसं नाही, दिवसातून 2 टाईम पाणी दाखवावं लागतं, मग कधी पितात कधी नाही असं होतं ना. त्यामुळे मग मी आले म्हणजे शेळ्यांकडं आणि पाणी दाखवलं. आणि बघा तर मग त्यांना पाणी वगैरे दाखवलं. आणि मला आहे ना काम काय करायचं आता काय ना, आज आहे ना शर्लिनच्या पप्पांनी सगळं काही काम उरकून घेतलं होतं. म्हणजे तिथली साफसफाई हे सगळं त्यांनीच करून घेतलं. बरं म्हणलं चालतंय. आणि ते झालं आणि नंतर मी आले घरामध्ये. आणि आज आहे ना 4 वाजले होते. पप्पांना म्हणलं चहा प्यायचा का, तर नको म्हणलं ताक आहे ना तर ताक दे मला. आणि हे बघा मी घरीच तूप काढलेलं त्याचं ताक होतं. आणि एवढं घट्ट ताक होतं ना, मी काय करते ते ताक जे काय आहे त्या वरचं पाणी काढून टाकते आणि नंतर मग असं ताक ठेवत असते. नंतर पप्पांना मस्त अशी साखर टाकली आणि मग दिलं पप्पांना, म्हणलं धरा तर मग. आणि मग हलवून दिलं. पप्पा म्हणले हलव, तर चालतंय म्हणलं. मग मी हलवून देत होते. परत पप्पा म्हणले थोडंसं मीठ आण. बरं म्हणलं चालतंय. मग गेली आणि मीठ घेऊन आले. मग टाकलं मीठ आणि परत आवरावर केली आणि गेली शर्लिनला आणायला. तर बघा तर मग म्हणजे शर्लिन स्कूलमधनं आली होती. मला थोडासा लेटच झाला, तिची बस तिला सोडून गेली होती. आणि नंतर मी गेले. आणि आज आहे ना शर्लिनला तिचं आयडेंटिटी पण भेटलं होतं. मग नंतर घरी आल्यानंतर शिरा वगैरे केला आणि शिरा खायला चला म्हणलं, तर बघा दादू लांब जाऊन उभा राहायचा आणि त्याचं झालं नाटक चालू. म्हणलं खा म्हणलं तर कुठलं, बघा दाखवते पोट भरल्यासारखं. स्वयंपाक वगैरे केला, आवरावर केली. मग मी निघाली बाजारला. तर 8-9 वाजले असतील. मग बाजारमध्ये आले. बघा तर मग आमच्या वडापुरी गावामधला बाजार कसा पद्धतीने भरलेला आहे. आणि जास्त काय मोठा नसतो पण असतो, गाव मोठं आहे ना त्याच्यामुळे असतो, बऱ्यापैकी असतो बाजार. आणि गुरुवारचा बाजार असतो हा.
तर मग नंतर बाजार वगैरे घेतला आणि मग नंतर काय घ्यायचं खाऊ म्हणून आले मी गेला आणि शर्लिनला गुडीशेव आवडती बरं का लाल, तर मग घेतली लाल गुडीशेव ना आले घरी. तर बघा बाजार भरत होती, भरता दादूचं काय चाललं होतं, एवढा खेळ करे ना, मस्तीला आला होता. आणि शर्लिनला बाजारमधनं काय खाऊ आणलेला शर्लिन बसली घेऊन खायला. आणि दादूची चालली होती मस्ती आणि त्याला एवढा आनंद झाला होता ना मला बघून, कारण मी त्याला घेऊनच गेली नव्हती बाजारात, घरीच ठेवलं होतं. कसा हसतोय, डांबीस झालाय पक्का, लय आगाव झालाय दादू, लय म्हणजे आगाव झालाय. आणि हसायचं त्याला, काय करायचं त्याचं तीच खोड्या काढायचा, काहीतरी बनायचं ना हसायचं बघा. तर मग आणि त्याचे नखरेच बघून घ्या, नुसते नखरे दादूचे. आणि नंतर शर्लिन आणि दोघं बसले होते शेव खायला. आणि मग दादू इकडं बघ, तर माझा स्वयंपाक वगैरे चालू होता. आणि मग ह्या दोघांचं झालं. मग मी स्वयंपाक काय म्हणजे चपाती वगैरे बाजारला जायच्या आधीच केली होती आणि आल्यानंतर भाजी वगैरे केली. आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करणार. म्हणजे पाटील काय आलो नव्हते, स्वयंपाक हे केला, बाजार भरून ठेवला. आणि मग ह्या दोघांची मस्ती चालू आहे तोपर्यंत म्हणलं आता चला आवरावर करून घ्यावी. आणि चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत मस्त मजेत राहा.